नमस्कार, स्वागत है हमारे विशेष समाचार कार्यक्रम में। आज हम बात करेंगे 2024 के आगामी विधानसभा चुनावों के बारे में। हमारे साथ है वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र से भारतीय जनता युवा मोर्चा के प्रदेश सचिव करण संजय देवतले, जो पूर्व मंत्री संजय देवतले के पुत्र हैं। श्री करण देवतले अपने पिता के पदचिन्हों पर चलते हुए समाज सेवा में सक्रिय हैं। उनके पिता संजय देवतले का कोविड महामारी के दौरान निधन हो गया था। करण देवतले ने अपनी शिक्षा पूरी करने के बाद कई वर्षों से समाज सेवा में महत्वपूर्ण योगदान दिया है। आइए जानते हैं उनके विचार और योजनाएं। सर्वांना नमस्कार। आपण वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र बघितलं की याच्या पहिले एकदम शांत, संयमी आणि सुसंस्कृत विधानसभा म्हणून ओळखल्या जात होतं। मागील 10 वर्षापासून या विधानसभेचा चेहरा आणि विधानसभेमध्ये होणारी कामं हे आपण सर्व जनतेने बघितली आहे। या शांत प्रिय वातावरणामधलं मतदारसंघ कुठेतरी अवैध धंदे असो किंवा 2 नंबरचे कामं याच्यामध्ये वळण या क्षेत्रामध्ये झाली आहे। या क्षेत्रामध्ये हे कामं रोखण्यासाठी आपल्या सर्व जनतेने एक आपला हक्काचा माणूस शोधण्याच्या गरजेमध्ये आहे। मागील 10 वर्षापासून आपण बघितलं की आपल्या क्षेत्राचा जो विकास झाला, आपल्या क्षेत्रातले रोड असो, पांधन रस्ते असो, हे मागील 10 वर्षापासून कुठेच नाही झाले। आणि याचप्रमाणे आपण सर्व जनतांनी आपला हक्काचा माणूस म्हणून या निवडणुकीमध्ये मला पार्टीने जी जबाबदारी दिली, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव म्हणून मी आपल्या पक्षासाठी सातत्याने कार्यरत आहो। आपल्या पक्षामध्ये कसं युवांना जोडता येईल, त्यांच्या हक्कासाठी कसं न्याय देता येईल, कारण की आपल्या क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या आहेत। यामध्ये 80% रोजगार हे स्थानिक लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही सातत्याने करत आहोत। आता आपण हे बघता की आपला महायुती सरकार जे आहे ॲक्शन मोडमध्ये आहे। महायुतीतर्फे बरीचशी योजना राबवित आहे। आता नुकत्याच लाडका भाऊ योजना पण त्यांनी राबविलेली आहे। आत्ताच कालच घोषणा झाली म्हटलं। कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे आणि मिळणार लोकांकडून त्याबद्दल सांगा सर। आता नुकताच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचं जाहीर केलं आहे। आणि आपण मध्य प्रदेशमध्ये बघितलं की या योजनेमुळे आपल्या सरकारला किती फायदा झाला। त्याचप्रमाणे आपल्या या महायुती सरकारला पण अनेक महिला भगिनींना सशक्तीकरण करण्यासाठी या योजनेचं महायुती सरकारने या योजनेला पुढाकार दिला आणि या ग्रामीण भागात अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार गर्दी करत आहे। आणि नक्कीच या योजनेचा सर्वांना महिलांना लाभ होईल आणि महायुती सरकारला पण या योजनेतर्फे चांगला मोठा लाभ होणार आहे। आणि नुकताच काल मुख्यमंत्री मोदींनी लाडक्या भाऊ योजना ही पण जाहीर केली आहे। ही आपल्या सर्व युवकांना जे शिक्षण घेत आहे 12वी पासून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या जे या योजनेमध्ये येऊ शकतात त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। आपण हे बघता की विरोधी पक्ष जे आहे ते ताशे रोडत आहे, म्हणजे ही जी योजना एक फसवेगिरी आहे, जुमलेबाजी आहे आणि ही तात्पुरती योजना आहे, पुढे बंदही होऊ शकतं असं अप्रचार करताय। त्यावर आपण काय बोलणार? आता आपण नुकताच लोकसभेमध्ये पाहिलं आहे की विरोधी पक्षांनी जे नरेटिव्ह सेट केलं होतं, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाला घेऊन जे आपल्या पंतप्रधानाची शपथ घेतली आणि जे विरोधकांनी जे नरेटिव्ह सेट केलं की मोदी सरकार आली तर ते संविधान बदलतील, याच प्रकारे हे जनतेला कुठेतरी वेगळ्या मार्गावर त्यांना वळवण्याचं काम हे विरोधी पक्ष करत आहे। पण सर्व जनता जनार्दन हे सर्व समजदार आहे, हे यांना बळी पडणार नाही हा मला विश्वास आहे। शेतकऱ्यांचे पण बरेचसे जे प्रश्न प्रलंबित आहे, शेतमालाला भाव नाही, विमा कंपनीकडनं सर्रास फसवणूक होत आहे। अवकाळी पावसामुळे त्यांना जे धान आहे त्यांचे काही पंचनामे झालेले नाहीये, आत्महत्या वाढत आहे, हे बरेचसे प्रकरण आहे, बेरोजगारीचे ग्राफ वाढत आहे म्हटलं, हे सर्व प्रश्न आहे म्हटलं। कसे तुम्ही निकाली लागणार पुढे जर तुम्हाला संधी मिळाली तर? जर मला
माझ्या पक्षांनी समोर काळात संधी दिली तर नक्कीच मी या संधीचं सोनं करील. कारण की आपला हा भाग बघितला तर शेतकरी बहुल खूप मोठ्या संख्येने आहे आणि शेतकरी हा देशाचा आपला कणा आहे आणि त्यांना कुठेतरी पाठबळ देणं हे एक लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि त्याच कामासाठी मी आपल्या सरकारच्या, जर महायुती सरकारमध्ये मला संधी भेटली तर मी नक्कीच आपल्या सरकारच्या मार्फत आपल्या शेतकऱ्यांना कसं न्याय देता येईल यासाठी नक्कीच मी त्यांच्या पाठीशी उभं राहील. आणि प्रश्न राहिला बेरोजगारीचा. आपल्या क्षेत्रामध्ये WCL आहे, एकोना माइन्स आहे, नंतर वर्धा पॉवर आहे. इथे अनेक वर्षापासून कंपन्या आहेत, पण आपले आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी आपल्या स्वतःच्या पोळी भाजण्याकरिता आंदोलन केले. आंदोलन करत होते, 5 दिवस ठेवत होते आणि त्यांचं मतलब झालं की ते आंदोलन ते मागे घ्यायचे. पण आपल्या जे बेरोजगार आहे त्यांना 80% आपलं क्षेत्रातले लोक गेले पाहिजे. इथे अनेक कंपनी आहे, जर JCBला, बुलडोझरला जर ड्रायव्हर त्यांना पाहिजे तर कंपनीने ऑपरेटरसाठी त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. इथले युवकांना घेतलं पाहिजे, त्यांना 15 दिवस ट्रेनिंग दिली पाहिजे आणि त्यांना कामावर घेतलं पाहिजे. हीच आमची मागणी आहे. एकंदर विधानसभा मतदारसंघाचा आपण एक आढावा बघतो तर इथे चुरशीची लढत आहे. अशात आपण मताधिक्य जास्त मिळावं त्यासाठी आपली काय मायक्रो प्लॅनिंग राहणार? कारण बरेचसे उमेदवारी इथून येत आहे म्हटलं बरोबर मतदारसंघात, तर आपण काय बोलणार, त्यावर काय सांगणार? आता आपण बघितलं की कोरोना काळामध्ये आपले स्वर्गीय संजय देवते यांचे अकालकारी मृत्यू झाला आणि 10 वर्षापासून ते लढत होते आणि 2 वेळा त्यांचा पराभूत झाला. पण त्यांचं जे मताधिक्य आहे ते 50,000च्या वरतीच आहे आणि देवते साहेब गेल्यानंतर पण त्यांचा लोकप्रिय मतदार हा आता पण कुठे डावळला नाही, तो एका जागी स्थिर आहे. त्यांची एक मनापासून इच्छा आहे की देवते परिवारामधनं एक कोणतरी व्यक्ती समोर आला की आपण नक्कीच त्यांना पाठबळ देऊ. त्यासाठी जो देवते साहेबांचा चाहता वर्ग होता त्यासोबतच मी आपल्या ग्रामीण भागात युवकांना जोडणे, युवा मोर्चाचे शाखा उद्घाटन करणे या निमित्ताने मी सतत आपलं कार्य करत आहोत. कारण की एक घरातला युवक पार्टीला जोडला तर घरातल्या युवकासोबत त्याचे 4 नातेवाईक आणि त्याचे आईबाबा हे आपले 5 मतदान पक्के होतात, हा मला विश्वास आहे. मतदार यादीत बराचसा खोळंबा आहे, बरीचशी त्रुटी आहे. तर आता नवे मतदार पण येत आहे म्हटलं, ज्यांचे 18 वर्ष झाले, तरुण तरुणी जे आहे. तर मला सांगा, आपण कशा प्रकारचे शिबिर राबवत आहे त्याबद्दल सांगा. आता आम्ही अनेक ठिकाणी नवीन मतदार नोंदणीचे आम्हाला पक्षांनी आदेश दिले आहेत. त्या प्रकारे आम्ही प्रत्येक कॉलेज असो, महाविद्यालय असो, त्याच्यासमोर आम्ही कॅम्प घेत आहे. आणि जे त्रुटी लोकसभा इलेक्शनमध्ये झाले की अनेक लोक मतदार आहे पण त्यांचे मतदार यादीतून नाव वगळल्या गेले आहे, ते कसे अजून करता येईल त्यासाठी आम्ही तहसील कार्यालय असो त्यांच्यासोबत भेटून आणि नवीन मतदार यादीमध्ये कसे सुधारणा करता येईल त्याबद्दल पण आम्ही त्यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे. पुढे भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे संवाद यात्रा पण राबविण्यात येत आहे म्हटलं. कशा प्रकारे आपण जोडून कार्यकर्त्यांना संघटित करून बळकटी देणार त्याबद्दल सांगा. जसं आपण म्हणतात की महायुतीचा जोडो यात्रा सुरुवात होणार आहे, जशी ती सुरुवात झाली आणि विदर्भापासून या यात्रेचं सुरुवात मला वाटते होणार आहे. तर त्याकरिता आपल्या जो विधानसभा आहे त्याच्यातून आम्ही जे संघटन केलं आहे, प्रत्येक बूथ स्तरापर्यंत हा पक्ष जोडलेला आहे आणि हा बूथचा कार्यकर्ता पक्षासाठी नेहमी झटत असतो. त्याचप्रमाणे या बूथ कार्यकर्त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही हे संघटन वाढवत आहोत आणि या यात्रेमध्ये सफल कसं होईल यासाठी आम्ही निश्चित काम करू. भारतीय जनता पार्टीचे आपण युवा नेते आहात, तडफदार नेते आहात, बरेचसे संकल्पना आहे, बराचसा आराखडा तुम्ही सांगितलेला आमच्या चॅनलला. मला सांगा, आता पुढे मतदारांमध्ये तुम्ही जाणार आहे म्हटलं, तुमचे व्यूहरचना असणार, तर येथील जे नागरिक आहेत त्यांना आपलं काय संदेश राहणार, काय मेसेज राहणार? मला जनतेला आणि सर्व नागरिकांना हेच म्हणायचं आहे की आपण 10 वर्षापासून आपण आपला हक्काचा माणूस शोधत आहे आणि आपण आपले तहसीलचे कामं असो, पोलीस स्टेशनचे कामं असो, या जोपर्यंत आपला हक्काचा माणूस नसेल तर आपले कोणतेच कामं होत नाही हे मला निश्चित माहीत आहे. आणि मागील आपल्या विधानसभेमध्ये आपण बघतो की जे 10 वर्षापासून जे संस्कृती आपल्या
विधानसभेची होती ही पूर्ण काळापलट झालेली आहे. अनेक अवैध धंदे असो, युवकांना वेगळ्या मार्गावर युवक चाललेले आहेत, त्यांना कसं त्या सर्व चांगली संधी देऊन त्यांना रोजगार लावून जे करता येईल ते मी आपलं प्रयत्न नेहमी करत राहील. प्रेक्षकांना हे होते करण देवताडे, प्रदेश सचिव, भारतीय जनता युवा मोर्चा. आपण सर सांगितलं की पुढे आपलं चांगले नियोजन राहणार आणि विकासाकरिता आपण कटिबद्ध आहात आणि आपण आपलं वेळ आमच्या चॅनलला दिलं आणि विस्तृत माहिती पण दिली याबद्दल. तर सर आपलं धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.